नमस्कार. आज मी पुन्हा आलेली एक नवीन टॉपिक सहित. तर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं की माता व्यवस्थित स्तनपान करत आहे की नाही बाळाला. तरी याचे कोणकोणते आपण मुद्दे आहेत ते 5 महत्त्वाचे मुद्दे बघितले आणि ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, नक्की तुम्ही चेकआउट करा. आजचा जो टॉपिक आहे तर आज बघायचे की बाई व्यवस्थित पाजते बाळाला. हे सगळ्या गोष्टी आपण निरीक्षण केल्या, पण बाळ जे आई जे आहे बाळाला ब्रेस्ट फिडिंग करत आहे, पण ते बाळाला पुरेसं भेटत आहे की नाही, तर हे कसं ओळखायचं, किंवा बाळाचं पोट भरते की नाही हे कसं ओळखायचं, ह्याचे काही आपण महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. आणि जर का तुम्ही चॅनलवर, त्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणून ज्यावेळेस मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना ती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाईल. आणि हो, व्हिडिओची जर का माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा तुमच्या रिलेटिव्ह सोबत. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे की बाळाला आपण स्तनपान करतोय तर ते कशा प्रकारे आपण चेक करायचे की बाळाला व्यवस्थित पोटभर दूध भेटते की नाही, किंवा आईला पुरेसं दूध येते की नाही हे कसं बघायचं आपण, ते महत्त्वाचे आपण टिप्स बघणार आहोत. भेटत नसेल आईचं किंवा आईला पुरेसं दूध येत नसेल तर आपण ते कोणत्या लक्षणावरून ओळखायचं, तर त्याच्यातलं पहिलं लक्षण आहे की बाळाच्या वजनामध्ये जे आहे तर वाढ कमी होते. म्हणजे बाळाचं जेवढं वजन वाढायला हवं त्या प्रमाणात वजन वाढत नाही. एका महिन्याला कमीत कमी बाळाचं 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो वजन वाढायलाच पाहिजे, तरच याचा अर्थ असा होतो की बाळाला पुरेसं दूध भेटत आहे आणि आईला पण पुरेसं दूध येत आहे. बाळाचं जे काही जन्मताचं वजन असेल, मग 2.5 किलो असेल, 3.5 किलो असेल, 3 किलो असेल, जे काही असेल बाळाच्या ज्यावेळेस बाळाचा जन्म झाला होता त्यावेळेस बाळाचं जे काही वजन भरलं असेल त्याच्यापेक्षा जर का 15 दिवसात म्हणजेच 2 आठवड्यामध्ये जर का वजन होतं त्यापैकी जर का वजन कमी झालं तर याचा अर्थ बाळाला व्यवस्थित दूध भेटत नाही, बाळाचं पोट भरत नाही, लघवी कमी करत आहे. म्हणजे दिवसभरात कमीत कमी 6 ते 8 वेळा बाळाने लघवी करायला हवी. तर हे एक पण लक्षण आहे की बाळ जे आहे बाळाला पुरेसं दूध भेटत नाही आणि बाळाचा लघवीचा कलर हा पिवळसर येतो, म्हणजेच बाळाला दूध हे जे आहे ते पुरेसं भेटत नाहीये. दूध पाजलं तरी पण बाळ काय करते की सतत रडत राहते, जसं त्याचं पोट भरून तो संतुष्ट होत नाही. आता एखाद्या बाळाला कसं आपण फीड केलं की बाळ व्यवस्थित शांत झोपतो, पण ज्यावेळेस बाळाला काय होतं पाजलं ना की बाळ कमीत कमी 5 ते 10 मिनिटं शांत बसतो आणि लगेच रडायला लागतो. त्याला वारंवार आपल्याला स्तनपान द्यावं लागतं. तर आईला तर वाटते आताच तर पाजलं होतं आणि परत रडते, असं का होते. आई पण घाबरून जाते आणि बाकीचे सदस्य पण घाबरून जातात. तर असं पण असते की बाळाला व्यवस्थित पोट भरत नाही, त्यामुळे बाळाला व्यवस्थित झोप येत नाही, बाळा असंतुष्ट असतो आणि किरकिर जास्त करतो, रडतो सतत. म्हणजे याचा अर्थ बाळाला व्यवस्थित दूध भेटत नाही. भेटलं नाही तर बाळ सतत रडत राहतो, त्याला सतत ब्रेस्ट फिडिंग करावं लागतं, तरीही त्याचं पोट भरत नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस बाळाचं पोट भरत नाही ना तर त्यावेळेस बाळाला जे शीज आहे, बाळाची शीज जी आहे ती कडक येते आणि त्याचा कलर पण हिरवा असतो थोडा. म्हणजे बाळाची जी शौच आहे त्या शौचाचा कलर हा हिरवा येतो. तर त्यावेळेस समजून जायचं की बाळाचं पोट हे व्यवस्थित भरत नाही, बाळाला पुरेसे दूध भेटत नाही. करण्यासाठी जवळ घेतो त्यावेळेस आपण बाळाच्या तोंडामध्ये स्तन देतो, पण त्यावेळेस बाळ घेत नाही. कारण बाळाला तर बोलता येत नाही, पण त्याला कळून जाते की मी चुकलं तरी पण यामधून काहीच येत नाहीये. त्यामुळे बाळ काय करतं की जे ब्रेस्ट आहे ते तोंडामध्ये घेतच नाही. तर आणि आपल्याला काय वाटतं याला भूक नाही काय, की आताच तर पाजलं होतं, आता पुन्हा पाजले तर हे घेणं झाले. म्हणजे काय बाळाचं पोट भरलेलं आहे तरी पण हे किरकिर करायला, म्हणजे याला दुसरंच काहीतरी याचं काहीतरी दुखायले असंच आपल्याला वाटतं, पण ते तसं नसतं. बाळाचं पोट भरले नाही त्यामुळे तो चिडचिड करतो आणि ब्रेस्ट जे आहे ते तोंडामध्ये घेत नाही. माता स्तनातून दूध काढण्याचा प्रयत्न करते पण स्तनामधून दूधच निघत नाही, किंवा स्तनाचा आकार जो आहे ते मोठा होत नाही आणि स्तन जे आहे ते नरमच राहतात. स्तन दुधाने भरले जात नाही. तर ह्या पण गोष्टी आहेत की मातेला दूध येत नाही. यासाठीच तुम्हाला काय करावं लागणार की जर का मातेला दूध कमी येत असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल आणि त्यानुसारच तुम्हाला पुढची जे काही ॲक्टिव्हिटी ते करावं लागेल. तर चला, तर मग आज आपण पाहिलं की बाळाला पुरेसं दूध भेटत आहे की नाही, किंवा मातेला बाळाला पाहिजे तेवढं पूरक दूध येत आहे की नाही, ह्या गोष्टी आज आपण पाहिल्या. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण की मातेला कमी दूध येत आहे तर याविषयी काही गैरसमज आहेत समाजामध्ये, ते कोणकोणते आहेत यावरती आपण पुढचा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.